नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो मित्राच्या लग्नासाठी. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि काय काय होतं लग्नामध्ये तर तुम्ही आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मग. तर मित्रांनो, आता गाडी सध्या सजवणं सुरू आहे. सगळे मित्र वगैरे सगळे आलेले सध्या. तर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण कशी कशी सजली गाडी. तर हे पाहू शकता आपला गोलू, अक्षू खेळत आहे तो मस्त. चला तुम्हाला दाखवतो. बॅक साईड राहिलेली आहे सध्या सजवायची आणि साईडची वगैरे सर्व झालेली आहे. तरी पहा हे ऋषीभाऊ वगैरे सगळे जण गाडी सध्या सजवते. आणि हे पाहू शकता आपला गोप्स, सगळेजण मेहनत करत आहे गाडी सजवण्यासाठी. तर पहा थोडीफार राहिली अजून गाडी सजवायची. आणि फुलं वगैरे पहा किती भारी दिसत आहे. तर आता नवरदेवासाठी घोडा आलेला आहे. तर चला तुम्हाला मी आता घोडा दाखवतो. आपलं टेप होता ना कोणी तो टेप ऋषी तो टेप तू वापर तिथं. तर पहा आता नवरदेवाचं नाव वगैरे लावणं सुरू. सध्या नवरदेवाचं नाव लावणं सुरू आहे. तर आपण आता लगेच पाहू कसं काय होतं सगळं. सर्वजण लावत आहे फुलं वगैरे गाडीला. तर हे पाहू शकता ऋषीभाऊ नाव लावत आहे नवरदेव नवरीचं. पहा तुम्ही कसं दिसत आहे. हे मागचं बॅकग्राऊंड डेकोरेट करत आहे शुभम आणि ओमा. ऋषीभाऊ आलेले आहे. ऋषीभाऊ, प्रेक्षकांना एकदा तुमचा चेहरा दाखवू शकता? तर मित्रांनो पाहू शकता डीजे आता आलेला आहे आपल्या गावात. राजमुद्रा 75 पाहू शकताय. डीजे नेमकाच आलेला आहे. आता एकदा लावून घेऊन घेतील ते डीजे बरोबर. तर आता तुम्हाला मी दाखवतो गाड्या वगैरे डीजे वगैरे सुरू झाल्यावर. तर मित्रांनो हे पाहू शकता नवरदेवाचे भाऊ रविभाऊ पंकुले यांचा आज बर्थडे. तर आता डीजेवाल्यानं डीजेचं सेटअप वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. स्पीकर वगैरे पूर्ण सेटअप झालेले आहे, स्पीकर वगैरे सर्व. तर आता तुम्हाला गाणे वगैरे पूर्ण आता सुरू झाल्यावर तुम्हाला ऐकवतो गाणे वगैरे कसे वाजता काय. तर चला. मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही वराळ्यासाठी गाडी आलेली आहे. तर हे पहा क्रुझर वगैरे सर्व आलेले आहे. आणि अजून काही गाड्या इथे राहिलेले आहे. तर आता आम्ही पोस्टर वगैरे लावून दिलेले आहे गाड्यांना. आणि आपली नवरदेवाची गाडी पूर्ण सजलेली आहे आता.
तुम्हाला एकदा परत लुक दाखवून देतो गाडी नवरदेवाच्या गाडीचा. तरी पाहू शकता पूर्णपणे गाडी सजलेली आहे आता आणि खूप भारी अशी गाडी दिसते आता. फुलं वगैरे साईडनं पण लावलेली आहे. या साईडने पण पाहू शकता पूर्ण गाडी सजलेली आहे. तर आता आपले सर्व मित्रमंडळी सगळे जमा होते. आता लग्नाला जाणे आपल्या मित्राच्या. आता तर मित्रांनो खूप मजा येणार आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कसा होणार काय होणार पूर्ण ब्लॉग मध्ये पहा. तर आता हे पाहू शकता नवरदेवाचे पप्पा वरबाप. आणि मित्रांनो खूप मोठा असा डीजे आहे आणि खूप भारी आवाज येते पुन्हा डीजेचा. आणि ऑपरेटर आहे डीजेवाला. नवरदेव आता निघत आहे घरून. आता मारुतीबाच्या मंदिरावर जाण्यासाठी नवरदेव निघाला आहे. आणि आता गावामध्ये मिरवणूक होतील, दर्शन वगैरे सर्व. तर चला पहा तुम्ही आता. तर आता नवरदेव आता निघलेला आहे घरून आणि मारुतीबाच्या मंदिरावर जाण्यासाठी आता नवरदेव निघालेला आहे. आणि हे पहा बाहेर लुटांगण वगैरे घेत आहे. खूप आनंद असतो लग्नामध्ये. तुम्ही आता ब्लॉगमध्ये पहा कसा आनंद असतो तो. नवरदेवाची गाडी पण आता सजवून आणलेली आहे. इकडे आता मंदिराकडे नेण्यासाठी गाडी पण आलेली आहे. नवरदेवाचा घोडा आणि नवरदेव पहा भारी दिसत आहे. तर हे पाहू शकतो आजी ओवाळणी घालते नवरदेवासाठी. नवरदेव तर मित्रांनो आता नवरदेव हनुमंताच्या मंदिरावर आलेलं आहे. तर आता दर्शन वगैरे नवरदेव घेऊन टाकत आहे. आणि आता आम्ही लड वगैरे फटाके वगैरे फोडून उल्हास वाढवतो नवरदेवाचा. तर चला मग बघूया आता. फटाक्याची लढ लावलेली आता मी. फटाके फुटत आहे आता.
आणि हे पहा आमचं हनुमंताचं मंदिर आणि हनुमंताच्या मंदिराचा कळस पहा. आता घोडा झालेला आहे तिकडे नवरदेवाकडे आणि इकडं जिजामातेचा पुतळा आहे आमच्या हनुमंताच्या मंदिराजवळ. आणि घोडा पहा किती भारी असा दिसत आहे. उडी वरती मारल्यावर म्हणजे वरती पाय गेल्यावर किती भारी दिसतो बा. लय भारी दिसतंय. पाया वगैरे सगळं बसलेले आहे इथे जेवण्यासाठी. तर पहा लग्नाचा असा आनंद असतो. सगळेजण आनंदीपणे मस्त सगळेजण बसतात. तर आता लगेच नवरदेवाची आता वरात निघणार आहे, म्हणजे सॉरी रॅली निघणार आहे आता. तर तुम्हाला दाखवतो, डान्स गिन्स सगळं दाखवतो आता लगेच ब्लॉगमध्ये मी आता. तर चला आता आपण डायरेक्ट आता नवरदेवाकडे जाऊया. तर डायरेक्ट नवरदेवाकडे गेली तुम्हाला दाखवतो मी आता. तर मित्रांनो हे पाहू शकता किती सारे म्हणजे असं आनंदी वातावरण आहे सध्या इथे. सगळे लोक वगैरे सगळे बसलेले, गप्पा वगैरे सगळे मारत आहे. हेच खरा आनंद असतो लग्नाचा. सगळेजण एकत्र येऊन गप्पा वगैरे सगळं करत असतात आणि हाच आनंद एक वेगळा आनंद असतो. लग्नाचा आनंद म्हणजे खूप वेगळा. तर पाहू शकता किती आनंदीपणे सगळे जेवत आहे. पुन्हा काही वाडेकरी वाढत आहे आणि काही पाहुणे रावणे गप्पा मारत आहे. आणि हे बघू शकता इथे नवरदेवासाठी स्टेज केलेलं आहे आणि ओपन मंडप आहे. खूप भारी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सगळं दाखवतो. आता आपण नवरदेवाकडे जाऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी परत म्हणजे तुम्ही व्लॉग पूर्णपणे ब्लॉगमध्ये पाहत राहा. आता आपण नवरदेवाकडे जाऊया. तर चला. नवरदेवाकडे आपण आता आलेलो आहे आणि इथे पाहू शकता डान्स वगैरे सगळे सुरू झालेले आहे. नवरदेव बसलेला घोड्यावर सध्या. दादा आपल्या गावचे काही मित्र जेवण्यासाठी तिकडे गेलेले होते लग्नामध्ये मंडपात. दादा ते पण आता आलेले जेवण वगैरे करून. आता खूप सारे मंडळी आलेले नाचण्यासाठी. ते आता खूप माहोल होईल. तर मित्रांनो आता मोबाईलमध्ये फक्त 2% चार्जिंग राहिलेली आहे. तर आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.